सगळेजण सगळेजण चांगले असतात. तर आज आहे दसरा आणि दसऱ्याचं मी आलो कॉलेजला. हे बघू शकता, आता हॉस्टेलला आहे मी. तर आता पार्किंगमध्ये एक पण गाडी नाही, कारण आज आहे कॉलेजला सुट्टी. आणि सुट्टी असताना मी आलो कसं काय हॉस्टेलला, कारण खूप असाइनमेंट होते, लिहायची होते. तर असाइनमेंट लिहिण्यासाठी मी हॉस्टेलच्या मित्राकडे आलो. तर आता ते असाइनमेंट कंप्लीट करतो, नंतर तुम्हाला भेटतो. तर कोणीच नाही, आता तुम्ही बघू शकता. हे आहे कॉलेज बंद आहे. पार्किंगमध्ये 2-3च गाड्या आहेत फक्त. आणि आता मी चाललो शोरूमला, कारण मित्राचा फोन आला, मी तुम्हाला सांगितलं होतं. तर चला आता जातो आणि गाडी कोणती आहे बघतो. त्याच्यानंतर शोरूमला येतो आणि शोरूममध्ये दिवाळी आणि दसऱ्याची ऑफर चालू होती. तर मी तुम्हाला दाखवतो. बघा, इथं लिहिलेलं आहे. तर सर्व माझ्या सबस्क्रायबरला दसरा व दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. तर दिवाळीच्या ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा. आणि आज दसरा आहे म्हणून आम्ही गाडी घेत आहोत. तर दसऱ्याच्या पण हार्दिक शुभेच्छा. तर आता आम्ही गाडी कोणती घ्यायची ते डिसाईड करत होतो, कारण कोणती गाडी डिस्प्लेची होती. ते डिस्प्लेच्यामध्ये पाणी जाते म्हणून डिस्प्लेची कॅन्सल करून आम्ही एक साधी स्प्लेंडर घेतलेली आहे. तरी ही स्प्लेंडर घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता. तर ह्या गाडीला खूप धूळ होती म्हणून आता या गाडीला आम्ही सर्व्हिसिंगसाठी दिलेलं आहे. तर सर्व्हिसिंग झाल्याच्यानंतर ह्या गाडीमध्ये बॅटरी नव्हती, खूप काय नव्हतं. तर ते आम्ही आता बॅटरी वगैरे टाकून घेतो या गाडीमध्ये. त्याच्यानंतर गाडीची सगळी बॅटरी वगैरे सगळं लावणं झालं होतं. नंतर गाडीला घेऊन आलो बाहेर. तर बाहेर घेऊन आल्याच्यानंतर गाडीमध्ये नव्हतं पेट्रोल. तर मग घरी तर घेऊन जाता येत नाही. तर मग आता जे शोरूमचे मालक आहेत त्यांनी एकाला पाठवलेलं आहे पेट्रोल आणायला. तर ते पेट्रोल घेऊन येत आहे, तोपर्यंत आपण फोटो काढूया असा विचार केला. तर ठरवलं. नंतर फोटो काढणं आता चालू आहे. ज्याचं शोरूम आहे त्याचे मालक आणि आदित्यनं गाडी घेतली होती आणि आदित्य संघ फोटो काढणं चालू होतं. तर सगळेजण फोटो काढू लागले. त्याच्यानंतर त्या मुलानं पेट्रोल आणलं. तर आता तुम्ही बघा, नवीन गाडीमध्ये पहिलं पेट्रोल टाकताना तर एका कॅनमध्ये पेट्रोल आणलं होतं. आणि पेट्रोल आहे की पाणी आहे ते समजेना गेलं, तर कारण पेट्रोलवरनी कलर दिसत नव्हता. तर काय करानं टाकलं पेट्रोल. नंतर भया म्हणला मी चालवतो पहिलं. तर ठीक आहे म्हणून आदित्यनं गाडी दिला. त्यानंतर भयानं गाडी काढला शोरूमच्या बाहेर. तर नंतर मी गेलो सीधं अन्नपूर्णा देवीच्या दर्शनासाठी. तर तुम्ही बघू शकता. तर मी आता डायरेक्ट अन्नपूर्णाच्या देवीच्या दर्शनासाठी आलो. त्याच्यानंतर सोन्याचं पान घेऊन मी आलो रत्नेश्वरी देवीच्या मंदिराच्या तिथं. तर खूप गर्दी आहे, तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर दर्शन झाल्याच्या नंतर आलो बाहेर. तर तुम्ही लाईन बघू शकता किती मोठी आहे. तिकडून VIP लाईन आहे आणि इकडून विदाऊट VIP लाईन आहे. तर आम्हाला तर VIP लाईननं दर्शन झालं. त्याच्यानंतर बघू शकता खालपर्यंत VIP लाईनचं पण खूप, म्हणजे VIP लाईन पण खूप मोठी होती. नंतर मी आलो गच्चीवर, कारण संपलं होतं पाणी. तर आता पाणी भरण्यासाठी गच्चीवर आलो. तर पाणी भरतो, नंतर खाली जातो. अशी देवी बसलेली आहे, बघू शकता. तर आता भेटतो नंतरच्या व्लॉगमध्ये. तर बाय.